लन बहुसुकरसाचे दृढावल्या प्रेम सगुणाचे निर्गुणाचे बोधनते भक्ता निर्गुण ठाई पडावे बाबांनी अनंत उपाय योजावे अधिकारानुरूप दूर बसवावे दर्शन वर्जावे बहुकाळ एकास देशांतरा पाठवावे एकास शिर्डीत एकांती कोंडावे एकास वाड्यात अडकवावे नेम द्यावे पोथीचे वर्षानुवर्ष हा अभ्यास होता वाढेल निर्गुण ध्यास आसनी शयनी भोजनी मनास जडेल सहवास बाबांचा देह तरी हा नाशिवंत कधीतरी होणार अंत म्हणून भक्ती न करावी खंत अनाद्यानंत लक्षावे हा बहुविध दृश्य पसारा सकल अव्यक्ताचा सारा अव्यक्तातून आला आकारा जाणार माघारा अव्यक्ती ही आब्रह्मस्तंभ सृष्टी व्यष्टी जैसी तैसी समष्टी उपजली ज्या अव्यक्ता पोटी तेथेच शेवटी समरसे म्हणवून कोणासही ना मरण मग ते बाबांस तरी कोठून नित्य शुद्ध बुद्ध निरंजन निर्मरण श्री साई कोणी म्हणोत भगवत भक्त कोणी म्हणोत महाभागवत परी आम्हासी ते साक्षात भगवंत मूर्तिमंत वाटले गंगा समुद्रा भेटू जाते वाटेने तापारता शीतल करीते तिरीचे तरुसी जीवन देते तृषा हरिते सकळांची तैसीच संतांची अवतार स्थिती प्रकट होती आणि जाती परितयांची आचरिती रीती पावन करीती जगाते कमालीची क्षमाशीलता नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता रुजुता मृदुता सोशिकता तैसीच संतुष्टता निरुपम दिसाया जरी देहधारी तरी तो निर्गुण निर्विकारी निस्संग निर्मुक्त निज अंतरी प्रपंची जरी विचरला